नमस्कार. महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये आपलं सहर्ष सर्वांचं स्वागत आहे. आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुका लागलेल्या आहेत. त्यानिमित्त मौदा नगरपंचायतची सुद्धा निवडणूक होत आहे. या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव राजाभाऊ तिडके हे आपल्यासोबत आहेत आणि ते संभाव्य यादीमध्ये त्यांचं नावसुद्धा आहे आणि नगरपंचायत निवडणूक ते लढत आहेत. त्या प्रसंगी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांचं काय विजन आहे आणि कशा पद्धतीने ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना नमस्कार. येत्या नगरपंचायतला मी एक सुद्धा उमेदवार आहे आणि आपण पाहिलं असेल की गेल्या 15-20 वर्षापासून मौदा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. आणि याच्या पहिले ग्रामपंचायत असो की पहिली नगरपंचायत, जेव्हा मौदा ही नगरपंचायत पहिल्यांदा झाली तेव्हाही ही काँग्रेसच्या हातात होती, ताब्यात होती. पण आम्ही मागच्या वेळेस थोडंसं मागे पडलो, काही ठिकाणी आमच्या हातातून काही चुकाही झाल्या, त्यामुळे ही BJPकडे कौल गेला आणि मागील नगरपंचायत हे BJPच्या ताब्यात गेली. पण ह्यावेळेस आम्ही सगळ्यांनी लोकांनी त्याचं सगळं हे पाहिलं की आम्ही कुठे कुठे चुकलो, काय पद्धतीने आपण आता ह्या नगरपंचायतला जाऊ. कारण आता आपले महाराष्ट्राचे रेव्हेन्यू मिनिस्टर आणि महसूल मंत्री इथले स्थानिक आमदार असून पालकमंत्रीसुद्धा आहे. त्या पद्धतीनं आम्ही इथलं आमच्या पार्टीचं नियोजन केलं की आता येणाऱ्या काळात आमचा काँग्रेसचा झेंडा कसा आम्ही इथे मौदा नगरपंचायतवर बसवा त्याची रणनीती तयार केली आणि त्या पद्धतीने आम्ही कामाला लागलो. आणि आता आम्ही पण आहे. आता कसं असतं का कुठल्याही निवडणुकीला 3-4 उमेदवार असतात. अध्यक्षासाठी 3-4 अर्ज असतात किंवा सदस्यामध्ये 4-4 आहे. पण आता ते पक्षश्रेष्ठीवर असते की कोणाला एकालाच तिकीट मिळेल. त्या पद्धतीने आम्ही पक्षश्रेष्ठी आता जो काही निर्णय घेईल त्याला आम्ही मान्य करू. मौदा शहरामध्ये चर्चेला उधाण आलं आहे की आपण जे BJPमध्ये असं काही हे आहे असं चर्चा आहे. चुकीचं आहे. काही लोक BJPचेच लोक त्याचा उहापोह कसा याच्यात काँग्रेसमध्ये कसे झगडे लागले पाहिजे, त्याचा फायदा कसा पार्टीला व्हायला पाहिजे, त्या पद्धतीनं ते काही ना काही पिल्लू सोडतात आणि कुठे ना कुठे तेच लोक चर्चा करतात. असं काहीच नाही. आम्ही पार्टीचा पदाधिकारी आहोत आणि आम्ही गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसचं इथे काम करतो आहे. तर याला काहीच अर्थ नाही आहे. खूप दिवसानंतर नगरपंचायतची निवडणूक होत आहे. विकासाबद्दल विकासाचं काय रिझन राहणार आहे तुमचं सांगा. आमचा समजा नगरपंचायतला काँग्रेसचा झेंडा फडकल्यानंतर बरेचशा गोष्टी इथे ज्या नाही झालेल्या आम्ही त्याच्याकडे जातीनं लक्ष घालू. जसा इथं आरोग्याचा मोठा प्रश्न आहे. लोकांना मुंबई, नागपूर आणि भंडाऱ्याला जावं लागतं. इथे PSC आहे पण PSCमध्ये फॅसिलिटीज नाही आहे. इथं व्हेंटिलेटरसुद्धा नाही आहेत. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. चांगले बेड्स अवेलेबल नाही आहेत, चांगले वॉर्ड्स अवेलेबल नाही, ICUसुद्धा नाही आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या PSCमध्ये ज्या व्हायला पाहिजे. मौदा तालुका आज मौदा शहर हे खूप वाढतं हे झालं आहे गाव. NTPC इथे आहे, पेन्नार आहे, बरेचसे बाहेरचे पण लोक इथे बरेचसे आले आहेत. पण जेव्हा मेडिकलचं आपण म्हटलं की त्यांना नागपूर आणि भंडाऱ्याशिवाय पर्याय नसतो. म्हणून आम्ही त्या पद्धतीनं आम्ही पुढच्या दृष्टीने आम्ही त्याचा पाऊल उचलू. क्रीडा संकुल आमच्याकडे आहे पण क्रीडा संकुलमध्ये काहीच नाही. आज कुठलीच फॅसिलिटी नाही आहे. विद्यार्थी आम्ही पाहिलं की बरेच रस्त्यावर प्रॅक्टिस करतात किंवा छोट्या मोठ्या ग्राउंडवर करतात. पण एवढं मोठं क्रीडा संकुल असून तिथेही तशी त्यांच्यासाठी खूप सुखसुविधा नाही आहे. म्हणून आम्ही जातीनं त्याच्याकडे रोड आणि नाल्या हा फक्त विकासाचा हे नाही राहत. प्रत्येक गोष्ट असं राहते की आपण मुलांना इथे सगळ्यात मोठ्या इतक्या फॅक्टरी आहेत पण इथं एम्प्लॉयमेंट नाही, रोजगार नाही. आज बरेचसे मुलं बाहेर जातात. तर आम्ही त्या सगळ्यात ओव्हरऑल आम्ही सगळ्याच पद्धतीने आम्ही सगळ्यांचा विचार करून पुढच्या मौद्याला कसं काय चांगलं करता येईल त्या दृष्टीने आम्ही विचार करू. मौदा हे औद्योगिक शहर म्हणून ओळखलं जात आहे. सेंट्रलचं प्रोजेक्ट इथं आहे, NTPC सारखं आहे. त्याबद्दल युवा बेरोजगारांना काय असं तुमचं रिझन असणार? आता हे सगळं जे आज इथे तुम्हाला एवढे मोठे प्लांट इंडस्ट्रियल हब दिसतो हा काँग्रेसच्या काळात झालेला आहे. NTPC हे काँग्रेसने आणलं आहे. नरसिंहराव हे पहिल्यांदा जेव्हा प्राईम मिनिस्टर झाले तर सगळ्यात पहिले ते इथून रामटेक लोकसभेतूनच खासदार होऊन गेले आणि त्याच्यानंतर ते पंतप्रधान झाले. सगळ्यात पहिले त्यांनी इथं डिझेल पॉलिस्टर आणलं, ते आता रिलायन्सचं. मग ते रिलायन्सनी विकत घेतलं. त्याच्यानंतर इथे पेन्नार आलं. त्याच्यानंतर NTPC हे काँग्रेस आदरणीय मुकुलजी वासनिक तेव्हा इथले मंत्री होते, इथले खासदार होते, त्यांनी तो उचलून धरला आणि त्या काळात ते NTPC इथं झाली.
तर तरी आज काय झालं की जेव्हा 2014पासून जेव्हा इथं भाजपचं शासन आलं, तर जे मोदीजीने म्हटलं होतं का आम्ही रोजगार कमी करू किंवा लोकांना आम्ही बेरोजगार होऊ देणार नाही, पण आज तसं काहीच नाही झालं. आता एवढी मोठी NTPC आहे इथे आहे, त्यांच्या लोकांच्या बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, त्यांच्या मुलांनासुद्धा आजपर्यंत रोजगार मिळालेला नाही आहे. आता कसं आहे की बोलणं एक आणि करणं एक हे भाजपचं ठरलेलं आहे. तुम्हाला तर सगळ्यांना माहीतच आहे की जनतेत कसा त्यांच्यासाठी विरोध चालू आहे. पण आम्ही त्या दृष्टीने पण आम्ही आमचं आल्यानंतर आम्ही विश्वास देतो की आम्ही म्हणजे त्या पद्धतीने आम्ही त्याच्याकडे वाटचाल करू किंवा त्याच्याकडे लक्ष देऊन काहीतरी आम्ही मार्ग काढू. राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे जे खासदार आहेत त्यांनी लोकसभेमध्ये आणि निवडणूक आयोगाला सुद्धा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या देशामध्ये EVMवर प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहेत. आणि तुम्हाला काय वाटतं ह्याबद्दल? राहुल गांधीजी आमचे नेते आदरणीय यांनी सातत्याने पाहिलं असेल, जेव्हा EVMवर आले होते, EVMवर बोगस वोटिंग किंवा त्याच्यात जे काही झालं आहे कम्प्युटराइज जे काही त्यांनी EVMवरही प्रश्न उचलले. त्याच्यानंतर आता ह्या विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने वोटचोरीचा पण मुद्दा समोर आला, हे तर जनतेला कोणालाच माहीत नाही की वोटचोरी एवढ्या प्रमाणात झाली आहे. त्यांनी त्याचा मुद्दा उचलला, तर हे बरोबर नाही. म्हणजे देशाच्या हिताचं किंवा संविधानाचा कुठंतरी धोका होत आहे. म्हणून आता जनता सतर्क राहिली आहे. यावेळेस असं काही मला वाटत नाही, कारण आता सगळ्यांना माहीत होऊन गेलं आदरणीय राहुल गांधी सातत्याने तो मुद्दा उचलत आहे. इलेक्शन कमिशनला सातत्याने ते घेराव करत आहे. तर पण आता येणाऱ्या नगरपंचायतमध्ये मला नाही वाटत की असं काही आता, कारण जनता सतर्क राहिली आहे. आता प्रत्येक गोष्ट आता त्यांनी लक्षात आणून दिली आहे. तर आता आमची कार्यकर्ते त्या जातीने त्याच्यात लक्ष घालतील. तर यावेळेस नगरपंचायतला असं काही होणार नाही असं वाटते मला. महिलांकरिता राज्य सरकारने लाडकी बहीणसारखी योजना आणलेली आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? लोकसभेला ज्या पद्धतीने काँग्रेसचा मेजॉरिटी बसली, पूर्ण महाराष्ट्रात चांगले खासदार निवडून आले, त्याच्यानंतर त्यांची दणाणली. त्या पद्धतीने त्यांनी काय केलं की महिलांना हे एक आमिष दाखवून किंवा त्यांना चॉकलेट देऊन 1500चं लाडकी बहीण योजना आणली. पण पाहिलं असेल त्याच्यानंतर त्यांना जे काही कौल मिळाला किंवा वोट चोरी बरेचसे रिझन होते, आज भाजप सरकार बसलं आहे. पण आता तरी मला नाही वाटत, कारण महिलांना आताही सुद्धा लाडकी बहिणीच्या योजनेचा पैसा त्यांच्यापर्यंत पोचत नाही आहे. 4-4 महिने 5-5 महिने झाले आजपर्यंत आले नाही आहे. असे बरेचसे मुद्दे आहेत जे लोक नाराज आहेत. कास्तकार सुखी नाही आहे. कास्तकारांना जे कर्जमाफीचा विषय असो, त्यांना धानाचा किंवा त्यांच्या मालाला जो भाव नाही मिळत त्यावर, म्हणजे लोक तुम्ही पाहिले असेल बरेच व्हिडिओ समोर आले की शेतकरी शेतातलं जे काही उत्पन्न करते ते जाऊन फेकत आहे किंवा त्यांना भाव नाही मिळत. असे बरेचसे मुद्दे आहेत. तर मला वाटत नाही की असं आता, कारण ज्या पद्धतीने चालू आहे ते काही योग्य आहे. आणि आता पुढे पण काही त्यांनी आश्वासन, नुसतं भाजप हे आश्वासनावर टिकलेलं आहे. नुसतं काहीतरी इलेक्शनच्या पुरती काहीतरी चॉकलेट देणं हाच एक त्यांचा मुद्दा झालेला आहे. तो पण यावेळेस आता जनता सतर्क राहिली या सगळ्या गोष्टींसाठी. तुमच्या पक्षामधले जे संभाव्य यांचं एक नाव आहे, ते असे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी असं सांगितलं आहे की बा आम्ही अगर तिकीट जर नाही मिळाली तर बंडखोरी करणार. असं कसं आहे, आपापला विचार राहते आपल्या सगळ्या. आता मी म्हटलं ना का 4 लोक मागणारे राहतात, एकाला तिकीट मिळते. आता ठीक आहे, त्यांनी तो विरोध दाखवला किंवा त्यांना ते त्यांचा विषय आहे. पण मला असं वाटत नाही का येणाऱ्या याच्यात असा काही, आता तिकीट भेटेपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी चालतच राहतात. पण एकदा तिकीट झाल्यानंतर सगळे एकत्रित येऊन लढतात. तर म्हणून हा काही मुद्दा नाही आहे. महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये मौदा. धन्यवाद. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.